निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। काय हो काय झालं काळजीत दिसताय? एक बोलायचं होतं तुझ्याशी. आपण हे रानातलं पोरं आणलं आहे खरं, पण उद्या कोणी आपल्या दारात यायला नको. आला तर येऊ द्या की. आपण काही चोरी केली आहे की काय? तसं नव्हतं. राजाचं सैनिक एक पोर उडकत होतं म्हणून ते हेच तर नव्हतं. हे तर माझ्या बी कानावर आलं होतं. मग काय करायचं? हे बघा सवतावून आपण कोणाला काही सांगायला जायचं नाही आणि कोणी आलं तर बघता येईल. पोरग बी कोणी दिसतंय, त्याच्यामुळे त्याला बाहेर काढायला बी मन होत नाही. नाही नाही बाहेर काढायचा काही संबंधच येत नाही. आता जालंधर आपल्या घरला आलाय ना तो आता इथंच राहील. अरे पण राजाची माणसं ज्याला हुडकत्यात तो ह्योच असला तर? अहो एवढंच लहान पोर आहे त्याला काय शिक्षा होणार? कुणाच तरी लहान पोर हरवलं असेल त्याला हुडकत असतील. हे बघा तुम्ही हे समजा डोक्यातनं काढून टाका. आपल्याला बी काही व्हायचं नाही आणि जालंधरला बी काही व्हायचं नाही. अरे जालंधर कुठं आहे? बाहेरच बसला असेल. अरे तो एकलाच असेल बाहेर. जा त्याला आतमध्ये घेऊन ये. नाही घेऊन येतो त्याला. पण नुसताच गप गप असतोय तो. ओळख नाही ना हो. एकदा सगळ्यांची ओळख झाली की मिळून मिसळून राहील तो. मी एक बोलू का? आपण त्याला विचारायला पाहिजे की तू कोण, कुठला, म्हणजे परत आपल्या डोक्याला ताप नको. हा आपण जास्त विचारायचं आणि तो निघून गेला म्हणजे? हे बघ विचारायचंच आहे ना मग मायेने विचारलं तर सांगाल तो सगळं. ये जालंधर ये बैस. अरे असं एकलं बसू नये. समध्यांशी बोलावं, एकत्र राहावं. काय बोलू? आता एक हाय वय बोलायला, काय बी बोलायचं की. हे बघ ही माझी दोन पोरं, ह्या सुना, हे धनी, या समध्यांशी ओळख झाली ना हो तुझी. आता मग तुझं बी सांग. तुझी आई कोण, बा कोण? मी अग्नीतून जन्माला आले. अरे अग्नी म्हणजे जाळातून जन्माला आलास तू. होय. असं कसं असेल? अरे जालंधर हा माझा लेख आहे. तसं मी तुला विचारलं.
तुझा आई बाप कोणते? मी जे सांगितलं तेच खरे आहे. असं म्हणल्यावर आता काय म्हणायचं आपण? अरे जावातून कोणी जन्माला येईल का? तुमचा विश्वास नाही का? अरे असं कसं भरोसा ठेवायचा जालंधर? अरे हे काय झालं? त्यांना डोळ्याने बघितलं आणि चूल पेटली. म्हणजे यो म्हणतो ते खरं आहे म्हणायचं. अहो असं कसं असेल? विश्वास तुम्ही ठेवा किंवा ठेवू नका, पण हेच खरे आहे. ऋषींचे कुळ विचारू नये असे म्हणतात. इथे तर साक्षात अंतरिक्ष नारायणाचा अवतार आहे, ज्याचे माता पिता कोणी कसे असू शकतील, ज्याचा आदी नाही आणि अंतही नाही, तो नाद. परंतु हा प्रश्न तुला विचारता आहेत ते स्वाभाविक आहे. परंतु त्यांना कल्पनाच नाही की एक मोठी शक्ती त्यांच्या जवळपास वावरते आहे. अग्नीचा एक प्रचंड लोळ असावा असे तुझे स्वरूप आहे. परंतु ह्या क्षणी ते कुणालाही समजणे अवघड आहे. अंशतः त्याचा प्रत्यय येईल, परंतु त्यातून अनेक प्रश्नच तयार होतील. काय ग? काय होतंय? काय झालं? काय झालं? काय होतंय समजना झालंय. पुन्हा त्रास होतोय, अंग दुखायला लागलंय. आई तू बस बरं इथं निवांत. बस बरं इथं. मला काही खरं वाटत ना. मी जगन असं नाही वाटत. आई ग आता तू असं काय बी बोलू नकोस तू. हा चल आपण वैद्याकडे जाऊ. नाही ना ग, तीच मावळलाय. मला
मला घरला घेऊन चला. अगं वैद्याकडे जाऊ आपण. अहो, नको मला घरला घेऊन चला. चल बाई चल 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 चल. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. आहे ते आहे. अगं बघ ना काय झालंय. भया काय करायचं ह्या पोरीचं बाजूवर आडवी हो. अगं काय होतंय पोरी तुला. अगं असं काय करायला लागली. अहो काय होतंय तुम्हाला. लई त्रास होतोय का. काय माहिती काय कळलं नाही मला. अरे हिला 8-15 दिवसात हे असंच होतं बघ. अमावस्या पुन्हा आली की असंच करते बघ. काय झालं ग जीजी. अगं काय सांगू पुण्यांदी तेच. वैद्यबुवाला तरी बोलवायचं. अगं किती बी औषधं केली तरी पुरं पडा नाहीत बघ. अरे नका रे काळजी करू. आता थोडं बरं वाटतंय. काय ग तू कशी काय आलीस. अगं मी सांगायला आले की गावात समजासनी माहिती झाले की हे पोर तुमच्या घरी हाय म्हणून. उद्या तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही बघून घ्या काय करायचे ते. मी काय म्हणते गावात जाऊन येता का. लोक गावात काय म्हणतात त्याचा कानोसा घ्या. वय वय येतो जाऊन. लोक काय तोंडावर बोलायचे नाहीत. अरे पर समजल तरी लोक काय म्हणतात ते. माझ्यामुळे तुम्हाला कसला त्रास नको. अरे जालंधर असं नाही रे पोरा. तुझा आम्हाला कसला त्रास होणार. कुणी काय बी बोलू दे तू आमच्या संगच राहशील. चल तुझ्याच बरोबर येतो आम्ही. चल चल चल. मी पण जाऊ का. अरे पोरा तू कशाला जातोस. तू इथंच बस. अरे देवा, काय झालं या पोरीला. काय होते.
अगं पुरी काय होतंय तुला? आई गं. आडवी हो पाहू. इथं आडवळा बघू. काय करावं बया? मी आता जगत नाही बघ. आवा असं कशा पाय म्हणतायचा? तुम्हाला काय बी होणार नाही. हे देवा, तूच काहीतरी चमत्कार कर. हे अग्निदेव, माझी विनंती आहे की या मातेची पीडा दूर करावी. प्रलयनेत्री शिवशंकरा मदनाग्नी तू जाळीला अंतरिक्ष नारायणा अग्निसूत तू झाला पृथ्वीलोकी अवतारया गर्भकुंडात सांडला राजपुत्रा तू सोमयागी अग्निकुंडात अवतरला जानिंद्रनाथ अग्निकुंडात अवतरला जानिंद्रनाथ अग्निकुंडात अवतरला जानिंद्रनाथ अग्निकुंडात अवतरला जानिंद्रनाथ अग्निकुंडात अवतरला. हाय हाय मला दुखायचं एकदम थांबलं बघ. काय सांगतेस? वय यानं देवाकडं माझ्यासाठी हाक मारली आणि देवानं याचं गारानं ऐकलो बघ. माझं बी डोळं चमकलं, एवढा उजेड आला होता. अरे जालंधर, म्हणावं तरी काय तुला? हायस तरी कोण तू? जालंधर, तुझे उपकार मी कधी विसरणार नाही. मी काहीच केलेलं नाही. जालंधर, तू आम्हाला कधी बी सोडून जाऊ नकस. हे गुरुवर, नवीन नाथ कसे आहेत हे मला दिसले आहे. त्यांचे नावही मला समजले आहे. गहिनीचा जन्म मातीतून झाला, तसा जालंधरचा जन्म अग्नीतून झाला. त्यामुळे अग्निदेव त्याच्यावर प्रसन्न असणारच. हे गुरुवर, आपण दोघेही त्याच्यासोबत नाहीत. आपण सगळे एकत्र कधी भेटू याचा मी विचार करतो आहे. आता मला ध्यानातून अनेक गोष्टी दिसू लागल्या आहेत. तुम्ही जे मला सांगितले ते खरे होत आहे. निरंजन हो, निरंजन.